तेथील साहित्यिक होते. माझा मराठी बोलू कौतुके परी अमृताची परिचारिके ऐशी अक्षर रसिके मिळेल ना असे म्हणाले संत ज्ञानेश्वर. आम्हा घरी जाणे शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटून जनलोका म्हणाले. जगद्गुरु संत तुकोबा आहे. सर्व महान विभूतींना या ठिकाणी प्रणाम आणि वंदन करून माझ्या प्रार्थनेला सुरुवात करतो. आज सप्तरंग प्रकाशन संस्थेच्या वतीने युवा कवयित्री श्वेता चंदनकर तिचा मला कविता व्हायचंय या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा होऊन झालेला आहे. या देखण्या अशा कवीच्या अनुपस्थित म्हणजे अनेक कवी येणार आहेत. कवींचं कसं असते वेळापत्रक ठरलेलं असते. म्हणजे कवी ही फारच वेगळी एक जमात आहे. म्हणजे काही वेळा आपण सावकाश कुठे होणार नाही. तर ते कधी येतात कवी संमेलनाला आमचे कवी असते. कारण आम्ही त्या संघटनेत आहोत कवीच्या म्हणून आम्हाला कवींचा विश्वास आहे ते येतात. तर या देखण्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या लाडक्या ताई डॉक्टर कमलारिका धनकर मॅडम, या सप्तरंग संस्थेचे प्रकाशक आमचे मित्र मनोज बोबडे, त्या काव्यसंग्रहावर जे भाष्य करणार आहेत असे चिंतनशील विचारवंत ॲडव्होकेट जयंत साळवे, आमचे लोकप्रिय कवी समाजमान्य कवी नरेश कुमार बोरीकर, किशोरभाऊसाठी सर्वनाम नाही रिकामी करायचं होतो असे विख्यात कवी किशोरभाऊ मुघल, आमचे सूर्यभाऊ आणि सोबतच शर्मा मॅडम ज्यांच्या हाताखाली श्वेता घडली अशा त्या आणि सूत्रसंचालन करणाऱ्या म्हणजे दोन्ही कविता कवी संमेलन सुद्धा सूत्रसंचालन पुढे आहे उभारलेलं आहे. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर अर्चना जोंधळे मॅडम आणि कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रवीण कुमार सोनकर, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या अल्पशा पातळीला सुरुवात करतो. म्हणजे कवी याच्या अपेक्षेने सप्तरंग ही बहुउद्देशीय संस्था 2013 पासून कार्य करते आहे. सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणीय आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने तिचे कार्य सातत्याने सुरू आहे. आम्ही त्या संस्थेचे सदस्य म्हणून त्याचे अध्यक्ष आहेत. मधुकर आहे ते सचिव आहेत, ते कामगार नेते आहेत आणि अशी काही आम्ही प्रभाकर तालुक्याचा अध्यक्ष पुण्यात असतो आणि सगळी आमच्याशी जुळलेली सगळी अक्षरची मंडळी या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत होतो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रकाशन संस्था सप्तरंग प्रकाशन संस्थेचं हे 11वं पुस्तक प्रकाशित होताना अत्यंत आनंद होते आहे. आपल्याच माती आपलंच पाणी आपलीच हवा आपलेच कवी घेऊन पुढे जाणारी प्रकाशन संस्था आहे. तर या प्रकाशन संस्थेद्वारे श्वेता चंदनकरीचा कविता संग्रह काही वेळात प्रकाशित होणार आहे, लोकांतील होणार आहे, प्रकाशित झालेला आहे. श्वेता ही आम्हाला भेटलेली आम्ही जे पुस्तक पिशवी चालवतो त्या पुस्तक पिशवीची अत्यंत तरुण अशी वाचन ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी गट्ट्यावरती गाजलेली मुलगी म्हणजे आम्हाला माहिती आमच्याच गावात असतो. म्हणजे उस्मानाबाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक, यवतमाळ या तिन्ही साहित्य संमेलनामध्ये कवी गट्ट्यावरती निमंत्रित अशी ही कवयित्री आणि ही ओळख कोणाची तर डॉक्टर आनंद नाडकर्णी पासून तर डॉक्टर परिचय. त्यानंतर इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोअर्स म्हणजे सांगायला आनंद होईल की पुस्तक कसं आलं नंतर ही किंमत नंतर इंस्टाग्रामवर गेले आहे. म्हणजे आपल्याला लोकप्रती म्हणजे आता समजू शकतो सगळे. तर म्हणजे इतकं तिचं नेटवर्क प्रति जेवढी पोस्टाला एक पोस्टाला एक पोस्ट करायची असं तिचं नेटवर्क आणि सगळे नव्या युगातले म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम, ट्विटर यातले सगळे कवी आहेत आणि तिचा आता अभिलेखाच्या स्वरूपात एक पुस्तक प्रकाशित होते आहे ज्याचा लिखाण ती आम्हाला म्हणजे काकाच म्हणते. तर एक पुतणी म्हणून मला अधिक आनंद होतो आहे. कारण कसं असेल की मुलींचे लहान तिच्या माहेरी सर्वांनी पुरवले जातात असं म्हणते. म्हणजे सुधीर भाऊच्या घरी जे लाड आता सगळे कोळ कौतुक सुरू आहे, सगळे लाड पुरवले जाणार आहे, सगळे
केले जाणार आहे ती अपेक्षाही असते. त्यामध्ये हा पहिला वेगळा कविता संग्रह सगळं पहिलं जे काही असते सगळे आपल्याला क्लिअर असते आणि त्यात काही उणीवा जाणीवा सगळं घेऊन जेव्हा माणूस येतो तेव्हा पुन्हा भाषा बदलूची त्याच्यावरती कौतुकाची थांब निश्चितच आवश्यक आहे असं मी समजतो. जाता जाता एवढंच म्हणतो की पेरले तिच्यासाठी आवडी पेरले आहे तसा उगवेन मी पेरले आहे तसा उगवेन मी छाटताना काळजी घ्यावी तुम्ही. मी छाटणारे म्हणजे समीक्षक लोक आहे थोडीशी काळजी घ्या. पेरले आहे तसा उगवेन मी छाटताना काळजी घ्यावी तुम्ही. धर्म माझा सावली देणे तुला धर्म माझा सावली देणे तुला काळजीने काळ आता चालला. म्हणजे हा तिचा आता काळीचा काळ आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत अवस्थांचा व्यवस्थांचा हा तिचा काळ आहे घडण्याचा काळ आहे. त्यामुळे समीक्षकांना विनंती आहे की तिची समीक्षा अशी करा की भविष्यात ते ताऊ तुला पण तशी वरळली पाहिजे. तर खूपच प्रोत्साहनाचं असं काही पाठीवर ताक ठेवू नका की ती वाहून जाईल असं नाही. अपेक्षा आम्हाला अशीच आहे की तिला फार सगळ्याच गोष्टी घडवण्याची आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्व कवी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले रसिक उपस्थित झाले तिचं कौतुक करायसाठी उपस्थित झाले त्याबद्दल सप्तरंग आणि अक्षरच्या वतीने आपणा सगळ्यांचं आभार आणि स्वागत करतो आणि मी माझं पुस्तक थांबवतो. धन्यवाद. आताच कवठे सरांनी समीक्षकांना विशेष काळजी घेण्याची विनंती केलेली आहे. धन्यवाद सर. श्वेता ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तिचं MA सुरू आहे सध्या. तिचा समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तिने आपल्या लेखणीमधून आपल्या कविता संग्रहामध्ये उतरवलेला आहे. तिच्या कल्पना वास्तविकता या आपल्याला तिच्या त्या कविता संग्रहामध्ये दिसून येतात आणि त्याला एक आज नवीन ओळख देण्याची वेळ इथे आलेली आहे आणि त्या क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत आहोत. तर आपण सुरुवातीला श्वेता चंदनकर तिचं इथे मनोगत घेणार आहोत. तिने आपल्या भावना इथे व्यक्त कराव्या अशी मी तिला विनंती करते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करते आणि सुरुवात करते. आज या सोहळ्याला लाभलेले अध्यक्ष माननीय डॉक्टर पद्मरेखा ढेंकर मॅडम यांचे मी मनापासून स्वागत करते आणि कृतज्ञता व्यक्त करते. भाष्यकार म्हणून लाभलेले माननीय ॲडव्होकेट जयंत साळवे सर आणि माननीय नरेश कुमार बोरीकर सर यांचेही मी स्वागत करते. सोबतच कवी संमेलनाचे अध्यक्ष किशोर मुघल सर आणि प्रमुख पाहुणे जयवंत वानखेडे सर यांचे मी स्वागत करते. प्रमुख अतिथी माननीय श्री रत्नाकर चटप सर यांचेही मी स्वागत करते. सोबतच इथे उपस्थित असलेले गुरुजन वर्ग यांचेही मी स्वागत करते आणि माझ्या एका हाकेत उपस्थित असलेले माझे रसिक प्रेक्षक वर्ग यांचेही मी स्वागत करते. पहिले पुस्तक सप्तरंग प्रकाशन. मला कविता व्हायची. ज्या शिक्षकांनी मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत पोहोचवले मला घडवले आज तेच मी तुमच्यासमोर पुस्तक रूपात सादर करीत आहे. माझ्या आयुष्यातील लेखन ही पहिलीच अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी स्थिरावले. हा माझा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न मी तुमच्यासोबत सादर करतो. खरं तर ही गोष्ट मी ठरवून कधीच केली नाही. ती घडत गेली आणि मला घडवत गेली. दरवर्षी कॉलेजमध्ये निघणारा वार्षिक अंकात आपलीही स्वतःची कविता व्हावी असे वाटून गेले आणि त्यानंतर मी बाबांच्या वाढदिवसाला बाबा ही कविता लिहिली. जुळवा करून मोडक्या तोडक्या भाषेत लिहिलेली माझी पहिली कविता बाबा. त्याची सुरुवात अशी काहीशी होती की जिकडे तिकडे होतो आईचा सन्मान, जिकडे तिकडे होतो आईचा सन्मान, आईचा गुणगान, आता सांगणार मी बाबाची माहिती, गाणा बाबांचा गुणगान. आणि त्यानंतर माझा कवितांचा प्रवास सुरू झाला. डॉक्टर इंजिनियर असे सगळे प्रोफेशन आपण स्वतः आपल्यासाठी निवडत असतो. डॉक्टर इंजिनियर असे सगळे प्रोफेशन आपण स्वतः आपल्यासाठी निवडत असतो. पण लेखक होण्यासाठी मुळात लेखणीने आपल्याला निवडावे लागते. लोक म्हणतात काय मिळालं किंवा काय मिळवलं हे कविता करून, तर त्यावर एकच उत्तर मला द्यावंसं असं वाटतं, ते म्हणजे समाधान. ही लेखणी मला समाधान मिळवून देते.
ही लेखणी मला समाधान मिळवून देते, व्यक्ती होण्यासाठी एक प्रयत्न मिळवून देते. मनातल्या भावनांचे प्रतिबिंब उमटवणारी सखी म्हणजे ही लेखणी. स्वप्न एक असा शब्द जो प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच कधी ना कधी. स्वप्न एक असा शब्द जो प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच कधी ना कधी. माझ्याही आला आणि ते स्वप्न या रूपात आपल्या समोर सादर करीत आहे. स्वप्न बघायला आपल्याला कोणी शिकवत नाही, ते आपोआप घडतं. प्रत्येक गोष्ट ही ठरवून होते आपल्या आयुष्यात, या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. ही गोष्ट विधिलिखितच असावी म्हणून आज माझं लेखन प्रवासातील पहिलं अपत्य आपल्यासमोर ठेवत आहे. या संग्रहात माझ्या या भावना मला पडलेल्या प्रश्नांद्वारे आपल्या समोर असतील. काही भाव उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात असतील आणि काही बंदिस्त करता आलेले भाव यात दिसून येतील. या काव्यसंग्रहात प्रश्नांचे, विचारांचे, उत्तरांचे कल्लोळ आहे. एक दिवस कल्पना हृदयात उदयास आली आणि शब्द बोलू लागले. काव्यसंग्रह प्रकाशित झालाच नसता असे माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना देणारे डॉक्टर किशोर कवठे आणि प्रकाशक मनोज बोबडे सर यांचे मी खूप खूप आभार मानते. सोबतच अशक्य गोष्टीला साध्य करण्यासाठी कायम प्रेरित करणारे माझे आईबाबा आणि भाऊ, आपला आशीर्वाद कायम माझ्यावर राहू द्या. आपले प्रेम, सदिच्छा आणि मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत. आणि इथे उपस्थित असलेले सगळे माझे गुरुजन वर्ग, माझे रसिक प्रेक्षक वर्ग यांचे मी मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद श्वेता. आपल्या मनोगतातून स्वप्न बघितले की ते पूर्ण होतेच असा आशावाद तू सांगितलेला आहे. परिश्रमातून विकास घडतो, जीवन घडते नवे नवे, संघर्षातून घडतो माणूस, यश मिळते हवे हवे. तर आजचा जो आपला मुख्य प्रोग्राम आहे प्रकाशनाचा, तर मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रीतसर कविता संग्रहाचं प्रकाशन करावं. या ना मॅडम, अशा तुम्ही जा अशीच झेप घे सखे, आता तुला कार्य पुणे आहे. संपली जरी जमीन तरी आकाश अजून सुने. अशीच साहित्य क्षेत्रात उत्तरोत्तर तुझी प्रगती व्हावी यासाठी मी तुला मनपूर्वक शुभेच्छा देते. विश्वकवी तुकोबाराय सावित्रीबाई फुले या सर्वांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित कवी कवयित्री, मला विशेष उल्लेख करावासा आवडेल की आमच्या भगिनी पद्मरेखा धनकर मॅडम आणि आमचे कविबंधू किशोर मोगल यांच्यासोबत मला पहिल्यांदा मिळून प्रवास घडला आणि त्यांना मी इथे घेऊन आलो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे मित्र नरेश कुमार बोरीकर, कवयित्री श्वेता चंदनकर, त्यांचे आई बाबा, मॅडम आणि उपस्थितांमध्ये सुद्धा बरेच महानुभाव इथे बसलेले आहेत, ज्यांची कवी म्हणून माझी इतक्यातच ओळख झाली. असे आमचे मित्र विजय वाटेकर, कवी श्री गजानन मार्देश्वरजी, आमचे बंधू मनोज बोबडे सर आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत आहे असे आमचे सन्मित्र कविराज किशोर कवठे सर आणि सर्व बंधू भगिनी. आज मला आयोजकांनी
तरुण कवयित्री श्वेता चंदनकर, ज्या तुमच्या गावातीलच आहे, या कवयित्रीच्या मला कविता व्हायचंय या कविता संग्रहावर भाष्य करायला बोलवलं. खरं म्हणजे मी कवी नसतानाही कवठे सरांनी श्वेताच्या पहिल्या कविता संग्रहावर मला भाष्य करायला लावलं. याबद्दल मी सर्वप्रथम कवठे सरांच्या हिमतीला टाकतो. माझं अजून एकही पुस्तक प्रकाशित झालं नाही, पण लवकरच प्रकाशित होईल इतकं मात्र सांगतो. आणि त्याची जबाबदारी आता मनोजदादा बोबडे यांनी कवठे सरांनीच घेतली आहे. म्हणजे हा माझ्यासाठी जास्त आनंदाचा क्षण. तरी मी इथे कवयित्री श्वेताच्या पुस्तकावर बोलण्याचा प्रयत्न करतो. बंधू भगिनींनो, आमचा व्यवसाय वकिलीचा, त्यामुळे कुठल्याही केसचा युक्तिवाद करायचा असेल तर त्यासाठी पहिले भरपूर तयारी करावी लागते, तरच आपण ती केस जिंकतो. कधी कधी खूप तयारी केली तरी पण आपण केस जिंकत नाही असे बऱ्याचदा होते. पण आज मी या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी माझ्या कुवतीप्रमाणे तयारी केली आहे आणि माझे हे युक्तिवाद रूपी भाषण तुम्हीच ठरवायचे आहे की ती तुमच्या गावातील तरुण कवयित्रीच्या पहिल्या पुस्तकावर मी केलेला युक्तिवाद योग्य आहे किंवा नाही. तर सर्वप्रथम मी तरुण कवयित्री कुमारी श्वेताचे अभिनंदन करतो की अगदी तरुण वयात तिचा कविता संग्रह प्रकाशित झाला. मित्रांनो, कवी किंवा कवयित्री कविता का लिहिते किंवा कविता का लिहितो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मला 2 संदर्भाचा इथे प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो. महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्रातल्या दिनांक 7 फेब्रुवारी 2022च्या अंकात प्राध्यापिका मीनल येवले यांचा रुजवाई नावाचा एक कॉलम येतो. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की कवी कविता लिहितो म्हणजे काय, तर जगताना त्याच्या वाटेला आलेले अनुभव, भोवतालातील घटना प्रसंग, माणसं, विचार, भावना, व्यथा, वेदना, दुःख उसळून टाकणारे क्षण, नियत प्रणित घटित, कधी आपल्या तर कधी दुसऱ्यांच्या चुकांमुळे वाट्याला आलेले पेच, या सगळ्यांमुळे मनात झालेली कालवाकालव, बसलेले चटके, हादरे, झालेल्या वेदना शब्दातून मांडण्याचा तो कवीचा प्रयास असतो. केवळ दुःख, व्यथा, घाव, आघात, जखमा, ओरखडेच लिहित करतात असं नाही, तर त्याच्या मनात वेळोवेळी उठणारे भावतरंग, आशा, सुख, स्वप्न, ध्येय, अपेक्षा या सुद्धा त्याच्याकडे व्यक्त होण्याची उत्कटतेनं मागणी करतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार किंवा कुवतीनुसार त्याची लेखणी बहरत जाऊन वाचक मनात आपला अवकाश निर्माण करत जाते. कवी स्वतःसाठी लिहित नाहीच, ते दुसऱ्यांनी वाचावं यासाठी प्रसिद्ध करतो असं त्यांचं म्हणणं. मी पुन्हा 2 उल्लेख सुटले आहे. आमचे कवी मित्र तुराटकर सर आणि माझा लहान भाऊ रत्नाकर चटम यांचा सुद्धा मी उल्लेख इथे करेन. तर हे झालं कवींसाठी. पण लेखकांसाठी सुद्धा काही वेगळं नाही. आता मला सवय आहे की काही वाचलं तर मी आपल्या डायरीत लिहून ठेवतो. तर असंच संकलित केलेलंच आहे ते. फ्रेंच साहित्यिक आंद्रे जिंद म्हणतो, आपण मुळात लेखक आहोत की नाही हे ओळखण्याचं सलामीचं गमक म्हणजे मृत्यूबद्दल तुमच्या मनात सारखी चलबिचल होत असली पाहिजे. भीती नव्हे, नुसती अस्वस्थता. तुम्हाला सतत जाणवतं काय की काळ बरोबर निघून जात आहे आणि सावधपणे तुम्ही जर वेळेवर कामं पुरी केली नाहीत तर अखेरीस फसगत होईल आणि सगळेच मनसुबे जिरतील. ते पुढे असं म्हणतात, पंख पसरून कालपक्षी निघाला आहे, आपण वेळ दवडता कामा नये. अशी ज्याला सतत गोष्टी असते तोच लेखक होऊ शकतो. काळाच्या गतीचं ज्याला भान नाही त्याचा लेखन हा प्रांत नव्हे. आता हे जेव्हा मी वाचलं तर मी किती वर्षापासून पत्र लिहितो आणि पत्र लिहून झाले 10-12 वर्षांपासून लिहितो. मला अनेक जण तुमचं कधी येत आहे, मग
जेव्हा मी हे वाचलं तेव्हा मला असं वाटतं, मला एक भाऊ आहे नागपूरला, तर म्हणजे किती वर्ष झाले, मग आता ते मला असं वाटलं, म्हणलं आता मी कवितेसरांना म्हटलं नाही, आता ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल, आणि त्यांनी ते जबाबदारी स्वीकारली पण. तर या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला असं आढळून येतं की तुमच्या शब्दात वर्णन असेल तरच वाचक तुमचं साहित्य वाचतात, तुमचं लिखाण, तुमच्या कविता नक्कीच वाचतात. मग गालिब म्हणतो जब आखी से ना टपका तो फिर लहू क्या है. पण मग लिखाण किंवा काव्य सकस आणि दमदार कसं आणि कधी होईल, जेव्हा आपण चांगले वाचक होऊ तेव्हाच. आत्ताच कवठे सरांनी म्हटलं की बा एकदम खूप तारीफ करू नका, म्हणून मी तारीफ काही करणार नाही, पण एकदम खूप हास पण नाही होता, बदल बोलायचा प्रयत्न करतो. आणि आणखी दुसरा मुद्दा की आयुष्य जगताना आपल्याला जे अनुभव येतात त्यावर प्रत्येकच माणूस अभिव्यक्त होत नाही. जे लिहू शकतात तेच अभिव्यक्त होतात, पण त्या अनुभवानुसार आधारित त्या लेखकाचं लिखाण जेव्हा वाचक वाचतो आणि त्याला वाटते अरे आपल्याला देखील असेच अनुभव आले, पण या लेखकासारखे आपल्याला नाही लिहित आहे किंवा आपल्याला नाही लिहिता आले, आणि त्याच वाचकाला जेव्हा वाटते की या लेखकाच्या लिहिण्यात तर तोच आहे किंवा त्याच्या अवतीभोवती असणारी माणसं आहे, आणि वाचणाऱ्याच्या मनात त्या लिखाणाबद्दल आत्मीयता निर्माण होत असेल तरच ते लिखाण यशस्वी झाले असे समजायचे. आता लिखाणाचं कसं आहे की सप्रेसर नेहमी म्हणतात किंवा आय हॅड अ कंपल्शन लाईक मदर टू थ्रो द चाइल्ड, की जेव्हा एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी होते तेव्हा तिला ते सांगावं लागतं, ते होते. तसंच लिखाणाचं असलं पाहिजे की आपल्याला असं लिहावं असं वाटतं पण नाही लिहित आपण, मग पुन्हा एक क्षण असा येतो की तेव्हा जे लिहिलं नाही तर अस्वस्थ होतो, तेव्हा जे लिहून होते म्हणजे निर्मितीपूर्वी वेदना या झाल्याच पाहिजे. कोणीतरी मला असं मित्रांनी सांगितलं की दया पवार सर म्हणायचे की लिखाणाचं म्हणजे उलटी किंवा मळमळी सारखं, मळमळ होते, उलटी होत नाही, नुसती मळमळ होतं. पण एक क्षण असा होतो की उलटी झाल्याशिवाय आपल्याला चैन पडत, तर तेव्हा त्या क्षणाला म्हणजे लिखाणाचा तो क्षण त्यांनी त्याची त्या याची तुलना केली, तर तेव्हा जे लिहून होते तेव्हा इतकं सकस राहतं, म्हणजे जसं पहिल्या करायचं म्हणतो आपण, तर ते जेव्हा आपण लिहितो तेव्हाच जो वाचणारा आहे त्याला असं वाटतं नाही बा याच्या लिखाणात दम. तर मित्र, जुन्या काळी जेव्हा सोशल मीडियामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम सारखे माध्यम नव्हते तेव्हा अनेक कवींचे, लेखकांचे लिखाण मासिकाकडे किंवा वर्तमानपत्रामध्ये छापून येण्याच्या आधीच त्या लेखक कवीकडे साभार करत यायचे. पण आता तसं होत नाही. फेसबुक हे असं माध्यम आहे की त्याच्यावर आपण फक्त लिहायचं, ज्यांना वाचायचं असतील ते वाचतील, नाही तर नाही वाचणार. पण खरं म्हणजे या सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने झाला तर आजच्या तरुण पिढीला त्याचा फायदाच होणार, आणि काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात फायदा झालाही, कारण बरेच तरुण या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. पण त्याचबरोबर टलाटल जुळवून लिहिणाऱ्या कवींची सुद्धा सोशल मीडियावर कमी नाही. अशा कवींवर तुकोबांनी तेव्हा लिहून ठेवलं, ते तुकोबांना माहित होतं. त्यांनी काय लिहिलं, घरोघरी झाले कवी, घरोघरी झाले कवी, नेणे प्रसादाची चवी, लंडा भूषणाची चाड, पुढे न विचारे नाड, काढावे आयते तेची जोडावे सोय, तुका म्हणे कळे आहाच झाकतील डोळे. याचा अर्थ असा होतो की घरोघरी कविता करणारे कवी झाले, पण त्यांच्या कवितेत प्रसाद ह्या काव्यगुणाची चव नाही. अशा लबाड कवींना जगात भूषण मिळविण्याचीच इच्छा असते, पण ह्यापासून आपण अखेरीस फसले जाऊ हा विचार ते करीत नाही. प्रासादिक कवितेतील आयती वाक्य घेऊन आपल्यास अनुकूल अशा कविता ते करतात. तुकाराम महाराज म्हणतात याचा परिणाम वाईट आहे हे त्यांना समजत असले तरी ते मुद्दाम याकडे डोळे झाकतात. त्याच्यामुळे मला असं वाटते किंवा कवींनी किंवा लेखकांनी सुद्धा
असं न लिहिता खरंच आतड्यातून लिहिलं पाहिजे. पण सोशल मीडियावर आपण किती व्यक्त झालो तरी जोपर्यंत तुमचे एखादे पुस्तक लोकांसमोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला लेखक किंवा कवी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर श्वेता चंदनकर यांनी आपल्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं, त्याबद्दल त्या नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी केलेली सुरुवात, आता कवठे सरांनी सांगितलं होतं किंवा इंस्टाग्रामवर त्यांचे 90 कविता संग्रह विकल्या गेले किंवा मागितले, म्हणजे नवीन पिढीला तिच्या कविता आवडतात असाच त्याचा अर्थ होतो. तर आणि आपल्या मनोगतात त्यांनी लिहिलं आहे की या संग्रहात माझ्या या भावना मला पडलेल्या प्रश्नांद्वारे आपल्या समोर येतील. काही भाव उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात असतील आणि काही मनात बंदिस्त न करता आलेले भाव यात दिसून येतील. या काव्यसंग्रहात प्रश्नांचे, विचारांचे, उत्तरांचे कल्लोळ आहे आणि माणसाला प्रश्न पडायला पाहिजे. प्रश्न पडले नाही तर आपण व्यक्त होऊ शकत नाही. मला श्वेताला सांगायचं आहे की हे सगळे कल्लोळ मनात न ठेवता त्यांना तुम्ही शब्दबद्ध केलं पाहिजे. तुम्ही शब्दबद्ध केलं त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. कवयित्रीचे कवितेवर नितांत प्रेम आहे, कारण या काव्यसंग्रहाचं नावच आहे मला कविता व्हायचं. या संग्रहातल्या काही कवितांमधल्या ओळींनी मला खरोखरच मुग्ध केला. माणूस या कवितेत त्यांच्या या ओळी आहेत. कुठे कुठे शोधता श्वास आता माणसाने माणुसकीचा तळ गाठला आहे. कवितेत त्या स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतात. व्यर्थ शोधत आहे या कवितेत त्या लिहितात, कवितेतला माझ्यातला एक भाग शोधत आहे, लेखणीत माझा गंध शोधत आहे, का वाटे उगाच सारे व्यर्थ शोधत आहे. या कविता संग्रहातल्या काही कविता वाचून त्या त्यांच्या डायरीतल्या नोंदी असाव्यात असे वाटून जातात. अशा आशयाच्या त्यांच्या या ओळी वाचकाला अंतर्मुख करतात. वाटतं कधी कधी गर्दीतून मनाच्या एकांताचा कोपरा शोधावा आणि स्वतःला भेटावा. आणि हे फार महत्वाचं. त्यांच्या कविता गझलेच्या रूपात सुद्धा आहे. एकूणच काय तर हा कविता संग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे. कवयित्री संवेदनशील आहे. त्यांनी चांगल्या लेखकांचं साहित्य चौफेर वाचावं अशी माझी त्यांना सूचना आहे. आणि चौफेर वाचून आपले अनुभव आणखी समृद्ध करावे, म्हणजे येत्या काही वर्षात या गावाला एक चांगली कवयित्री नक्कीच मिळेल याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही. तुकोबा म्हणतात, येरांनी सांगावी रेमट कहाणी चित्ता रंजवणी कराव्या. येरांनी सांगावी रेमट कहाणी चित्ता रंजवणी करावया, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दांचे गौरव काम. तुकोबांनी दिलेला हा इशारा श्वेता नक्कीच समजेल आणि आणखी उत्तरोत्तर तिच्या हातून दमदार कविता लिहिल्या जातील अशी मी तिला शुभेच्छा देतो. कारण आपण बऱ्याचशा कवींच्या कविता वाचतो आणि इथे अर्जुमन शेख सुद्धा बसले आहे. त्यांचा सुद्धा कविता संग्रह मी पूर्ण वाचला आहे. फार ताकदीच्या कविता त्या लिहितात. त्यांच्या कविता संग्रह वाचून बाबांनी त्यांना एक पत्र सुद्धा पाठवलं. तर या म्हणून मला असं वाटतं की चौफेर वाचन खूप आवश्यक आहे. बरेचसे आहे आपण म्हणजे जेव्हा स्वतः असं विचार करतो तेव्हा आपण वाटतं आपण काहीच नाही. तर वाचन आणि अनुभव समृद्ध करणं तरच आपलं लिखाण बहारदार होईल. जे कविता असो किंवा इतर लिखाण, पाटेकर सर बसले त्यांच्या कवितांवर मी आता नुकतंच लिहिलं होतं की किती ताकदीचं लिहितात. म्हणून आपण जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत समृद्ध होतच. तर ते तुला असं सांगणं आहे. कारण आता जर लोकनाथ देशमुख त्यांच्या कविता छोट्या छोट्या 3-3, 4-4 ओळींच्या कविता की जेलर आता बिनधास्त आहे कारण कैदीच एकमेकांवर नजर ठेवली. नंतर एक आहे की काही लोक खूपच मूर्ख असतात की झाडांची फुलं तोडून ते दगडांना वाहतात. हे केवढा अर्थ आहे याच्यामध्ये. तर या
कमी शब्दात कवी व्यक्त होत असतो, अभंग काय किंवा कविता काय. तर ह्या सगळे हे इशारे किंवा हा सगळा हे जे आहे ते तू समजून घेशील आणि आणखी दमदार लिहिशील अशी मी तुला शुभेच्छा देतो. आयोजकांचं आभार मानतो आणि कवठे सरांचे आभार मानतो की बाबा मला इथे बोलायला संधी दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद.